मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे आज नागपूर येथून विक्राळ फाउंडेशन अंतर्गत नागपूर कार्यकारिणी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संचालन करीत आहे। या कार्यक्रमामध्ये नागपूर येथील विक्राळ फाउंडेशनची जी कार्यकारिणी आहे त्यांचा पदग्रहण सोहळा इथे आयोजित करण्यात आलेला आहे। या अंतर्गत नागपूर येथील कार्यकारिणीमधील जे व्यक्ती वेगवेगळ्या पदांवर कार्य करीत आहेत तर त्यांचा पदग्रहण सोहळा इथं आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यांना नियुक्तीपत्र देण्यात येत आहे ज्या पदांवर ते कार्य करीत आहेत त्याकरता सर्वप्रथम येथील महिला प्रदेश अध्यक्ष सौ नेहा सोनेकर मॅडम तसेच सौ उज्ज्वला बेंद्रे मॅडम आणि त्यांची सर्व कार्यकारिणी यांना नियुक्तीपत्रक देण्यात आले। त्यांचा शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। त्यांनी अतिशय सुंदर असा नागपूर येथे 8 जून 2025ला सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि यामध्ये सर्व व्यवस्था त्यांनी इथं जे अकोटचे विक्राळ फाउंडेशनचे लोक तिथे गेले तर त्यांच्यासाठी त्यांनी सर्व व्यवस्था केली। यामध्ये विशेष करून त्यांनी खूप छान पद्धतीनं इथे मंच सजवलेला आहे आणि अतिथींना बसण्याची उत्तम व्यवस्था, त्यानंतर अतिशय सूक्ष्म नियोजन त्यांनी केलेलं आहे। तर हा विक्राळ फाउंडेशनच्या अंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि त्यातल्या त्यात नागपूर कार्यकारिणीच्या अंतर्गत यांचा आयोजक नागपूर कार्यकारिणी आहे आणि हा कार्यक्रम आयोजनामागचा जो उद्देश आहे पदग्रहण सोहळा हा महत्त्वाचा उद्देश इथं होता आणि त्यासोबतच अकोटची मुख्य शाखेचे जे पदाधिकारी आहेत विक्राळ फाउंडेशनचे त्यांच्यासोबत नागपूर कार्यकारिणीचे बैठकीचं सुद्धा आयोजन यामध्ये करण्यात आलेलं होतं। जी विक्राळ फाउंडेशन ही जी संस्था आहे ही याकरता स्थापन करण्यात आली जेणेकरून गरीब जनता जी आहे ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांचा अन्याय दूर करणे, त्यानंतर जे तळागाळातील समाजातील जे गरजू लोक आहेत तर त्यांच्यापर्यंत आवश्यक ती गरज पोहोचविणे ह्याकरता या संस्थेची स्थापना झाली आहे। त्यानंतर शिवाय इथे जे विद्यार्थी आहेत ज्यांना शाळेत जाण्यासाठी पैसे नाही आहेत त्यांना पैशांची मदत करणे, जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत ज्यांना शिकायला पैसे अपुरे पडतात अशा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मदत करणे, त्यासोबतच इथे जे विद्यार्थी आहेत इतर ज्यांना ज्या अडचणी असतील त्या अडचणी सोडविणे, त्यासोबतच काही रुग्ण असतात जे वेगवेगळ्या रोगांनी ग्रसित असतात तर त्या वेगवेगळ्या रुग्णांना डॉक्टरच्या सल्ल्यानुसार मदत करणे। एवढंच नाही तर आपला जो देश आहे हा कृषीप्रधान देश आहे आणि जगाचा पोशिंदा शेतकऱ्याला म्हटलं जाते। शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आपल्याला बघावयास मिळतात तर शेतकऱ्यांच्या समस्या निकाली काढणे, त्यासोबतच यामध्ये जे विद्यार्थी जे युवक क्रीडा क्षेत्रामध्ये कार्य करू इच्छित आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा विक्राळ फाउंडेशन कार्य करणार आहे, त्यांना मदत करणार आहे की स्पोर्टमध्ये काही अडचणी येत असतील तर त्यांच्या त्या अडचणी सोडविल्या जातील। त्यानंतर विक्राळ फाउंडेशनच्या अंतर्गत जे बेरोजगार युवक आहेत तर त्या युवकांना सुद्धा रोजगार दिला जाणार आहे, त्यांच्यासाठी वेगवेगळे धोरणं आखले जातील। त्यासोबतच इथे ही जी काही विक्राळ फाउंडेशन आहे महिलांसाठी 24 तास इथे मदत कार्य करत राहणार आहे।
महिलांवर आजही अत्याचार होत राहतात, अन्याय होत राहतात. ह्या सगळ्या गोष्टी सोडविण्यासाठी, महिलांना मदत करण्यासाठी विक्राळ फाउंडेशन सदैव 24 तास कार्यरत राहणार आहे. कारण महिलांचा सर्वात मोठा प्रश्न असतो आणि त्यामुळे विक्राळ फाउंडेशन महिलांसाठी नेहमी कार्य करत राहील. त्यासोबतच विक्राळ फाउंडेशन जी आहे, विक्राळ फाउंडेशनचं सगळ्यात महत्त्वाचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट म्हणजे जे अन्याय होतात समाजामध्ये त्या अन्यायाविरुद्ध मोर्चा उभारणे हा एक महत्त्वाचा उद्देश आहे विक्राळ फाउंडेशनचा. विक्राळ फाउंडेशन जी आहे तर ही पूर्ण महाराष्ट्रभर कार्य करणार आहे. पूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या प्रकारच्या शाखांचं निर्मिती या फाउंडेशनच्या अंतर्गत केली जाणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ब्रांच ओपन केले जातील, जेणेकरून तळागाळातील व्यक्तींना विक्राळ फाउंडेशनच्या अंतर्गत तात्काळ मदत भेटली पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. श्री निलेशजी काटोले हे अकोट येथील आहेत, जिल्हा अकोला. यांच्या कल्पनेनुसार विक्राळ फाउंडेशनची निर्मिती करण्यात आली. या विक्राळ फाउंडेशनचं जे मेन ऑफिस आहे हे अकोट येथे आहे, जिल्हा अकोलामध्ये. आणि इथून संपूर्ण महाराष्ट्रभर हे वेगवेगळ्या शाखांची निर्मिती ही होत आहे. आणि अशा सामाजिक संस्था समाजामध्ये निर्माण होणं ही काळाची गरज आहे. कारण आजही आपण पाहतो की अनेक समस्या समाजामध्ये जिवंत आहेत. तर त्या समस्यांचं निराकरण झालं पाहिजे. आता यामध्ये सगळ्यात अगोदर मेन ब्रांच जी आहे ती अकोटला आहे विक्राळ फाउंडेशनची. त्यानंतर सगळ्यात अगोदर याच्यामध्ये जे समाजसेवा आहे, याच्यामध्ये सगळ्यात अगोदर जो लॉयन्सर जो म्हणजे सिंहाचा वाटा उचललेला असेल सगळ्यात अगोदर, तर ते म्हणजे नागपूरची टीम आहे. नागपूरच्या टीमनं सगळ्यात अगोदर या समाजसेवेच्या व्रतामध्ये उडी घेतली, ते पुढे आले आणि त्यामुळे सगळ्यात अगोदर नागपूर येथे विक्राळ फाउंडेशनचा नागपूर कार्यकारिणी यांचा पदग्रहण सोहळा इथे आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन सौ नेहा सोनेकर मॅडम यांनी केलं. त्यासोबतच सौ उज्ज्वला बेंद्रे मॅडम असतील आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी आहे, यांनी या आयोजनामध्ये सगळ्यात मोठा वाटा उचललेला आहे. या सर्व कार्यकारिणी मिळून या कार्यक्रमाचं हे आयोजन करण्यात आलं होतं. अतिशय सुंदर असं सूक्ष्म नियोजन करून या कार्यक्रमाचं आयोजन नागपूर येथे करण्यात आलं. यामध्ये सगळ्यात आधी आपणास सांगू इच्छित आहे की सगळ्यात अगोदर जे प्रमुख पाहुणे आहेत, प्रमुख पाहुण्यांचं शाल श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रमुख वक्त्यांची इथं भाषणंसुद्धा पार पडली. विभाग प्रवक्ता या पदावर प्राध्यापक प्रवीण बोंद्रे कार्यरत असल्यामुळे प्राध्यापक प्रवीण बोंद्रे यांचं मुख्य एक भाषण इतरांना देण्यातच आहे खरा सुख व आनंद या विषयावरती हे भाषण प्राध्यापक प्रवीण बोंद्रे यांचं पार पडलं. आणि त्यानंतर रामेश्वरजी कावरे हे सुद्धा मंचावरून बोलत होते. आणि त्यानंतर इथे नागपूर येथील आमदार साहेबांची सुद्धा इथे व्हिजिट होती. त्यासोबतच मूकबधीर विद्यालयाच्या प्राचार्यासुद्धा इथे ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार आहे त्यासुद्धा इथे हजर होत्या. आणि अनेक पदाधिकारी नागपूर येथील या कार्यक्रमामध्ये हजर होते. अतिशय सुंदर असा कार्यक्रमाचं आयोजन नागपूरच्या विक्राळ फाउंडेशनच्या कार्यकारिणीनं या इथे केलेलं होतं. त्यांचं
खूप खूप आभार व्यक्त करतो विक्राळ फाउंडेशनचा विदर्भ विभाग प्रवक्ता या नात्याने, आणि भविष्यातसुद्धा यांच्याकडून अशा स्वरूपाचं मदत आम्हाला हो अशी आशा व्यक्त करतो. आणि श्री निलेशजी काटोले यांनी अतिशय सुंदर संकल्पनेतून विक्राळ फाउंडेशनची ही निर्मिती केली, आणि आता हा जो वृक्ष आहे हा मोठा वटवृक्ष होणार आहे, आणि याच्या फांद्या मुळं ही संपूर्ण महाराष्ट्रभर लवकरच पसरणार आहे. आणि जे समाजातील तळागाळातील जे लोक आहेत तर त्यांना लवकरच या फाउंडेशनच्या वतीनं वेगवेगळ्या माध्यमातून मदत उपलब्ध होणार आहे, मदत कार्य उपलब्ध होईल. आणि या माध्यमातून आम्हालासुद्धा विक्राळ फाउंडेशनच्या या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचा एक अपॉर्च्युनिटीज, एक संधी आम्हाला उपलब्ध होणार आहे. आणि नागपूरच्या कार्यकारिणीने जे काही 8 जून 2025ला जे सहकार्य केलं ते कधी न विसरता येण्यासारखं आहे.